महत्त्वाची बातमी आता समोर येते। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अर्थसंकल्पाला थोड्याच वेळात मंजुरी मिळणार आहे। आज देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाल्याची माहिती मिळते। या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बजेटला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयातून बाहेर पडल्या। या ठिकाणी त्यांची महत्त्वाची बैठक झाली होती। अर्थतज्ञांसोबत अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली। त्यानंतर रेड टॅब घेऊन लाल टॅब घेऊन त्या बाहेर पडल्या, राष्ट्रपती भवनाकडे गेल्या आणि आता महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक, केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पासंदर्भात ही बैठक। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीला सुरुवात झालेली आहे। 2026चा हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी काय घेऊन आलेला आहे, काय मोठं गिफ्ट सर्वसामान्यांना मिळू शकतं, याकडे आता देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच अर्थसंकल्पाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प सादर होणार आहे। अगदी 20 ते 15 मिनिट या अर्थसंकल्पाला आहे सादर होण्याला, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे आता लक्ष लागलंय। तर अर्थसंकल्प कसा असेल त्यावर एक नजर टाकूयात। स्टँडर्ड डिडक्शन 75,000वरून 1 लाखांपर्यंत शक्य होणार। जॉइंट इन्कम टॅक्स रिटर्न फाईल ही घोषणा होऊ शकते अशी एक शक्यता वर्तवली जाते। नव्या आयकर प्रणालीत सुद्धा ATD ही सवलत मिळू शकते अशी एक शक्यता आहे। जुनी आयकर प्रणाली रद्द होऊ शकते। %30चा आयकर स्लॅब बदलण्याची शक्यता आहे। गृह कर्जदारांना व्याजदरातून दिलासा मिळू शकतो। निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी या अर्थसंकल्पात खास गिफ्ट असू शकते। किसान सन्मान निधीची रक्कम 6,000वरून 9,000 होण्याची शक्यता आहे। आयुष्मान भारतची वयोमर्यादा 70वरून 60 पर्यंत कमी होऊ शकते। नव्या अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेन गाड्यांच्या घोषणेची एक मोठी शक्यता वर्तवली जाते। पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता आहे। तर देशावर किती कर्ज आहे त्यावरही एक नजर टाकूया। 31 मार्च 2014 या आर्थिक वर्षात, त्यासोबतच 31 मार्च 2025 मध्ये 182 लाख कोटी रुपये कर्ज हे देशावर आहे। तर दरडोई कर्जावरही एक नजर टाकूया। मार्च 2023 मध्ये 3.9 लाख कोटी रुपये कर्ज हे देशावर होतं। तर मार्च 2025 मध्ये रुपये 4.8 लाख कोटी कर्ज। कोणत्या मंत्रालयाला किती निधी मिळेल त्यावर नजर टाकूया। संरक्षण मंत्रालयाला 6.81 लाख कोटी रुपये, रस्ते वाहतुकीला 2.87 लाख कोटी रुपये मिळतील, रेल्वेला 2.55 लाख कोटी रुपये मिळाले। निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्यात गृह मंत्रालयाला 2.33 लाख कोटी रुपये, अन्न पुरवठा विभागाला 2.15 लाख कोटी रुपये, अन्न पुरवठा खात्याला 2.15 लाख कोटी रुपये, ग्राम विकास खात्याला 1.90 लाख कोटी रुपये, कृषी मंत्रालयाला 1.37 लाख कोटी रुपयांची तरतूद, शिक्षण खात्याला 1.87 लाख कोटी रुपये, जलशक्तीसाठी 99,503 कोटी रुपये,
शहर विकासासाठी 96,777 कोटी रुपये. अशा प्रकारे या निधीची तरतूद करण्यात